नमस्कार, मी पूर्वी भावे. झिरोवरच्या विशेष भागात आपलं स्वागत. आजही दोन बातम्यांनीच अख्खा दिवस गाजवलाय. काटकसरीचं आवाहन केल्यानंतर पंतप्रधान मोदींवरती विरोधकांनी जोरदार टीका केली. आवाहन काय करताय? काटकसर करायची तर स्वतःपासून सुरुवात करा, असे टोमणेही विरोधकांनी मारले. इतकंच नाही तर मोदींच्या आवाहनाच्या टायमिंगवरूनही राजकारण तापलं. पण असं असताना केंद्र सरकार, राज्य सरकार, सरकारी यंत्रणांमध्ये काटकसरीला सुरुवात झाल्याचं चित्र आज दिसलं. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेक पातळ्यांवरती काटकसरीचे आदेश दिलेत. अख्ख्या मंत्रिमंडळातल्या प्रत्येक मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या निम्म्यावरती आणली आहे. परदेश दौऱ्यावरही आता निर्बंध आणलेत. तर आज खुद्द पंतप्रधान मोदींनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केल्याचं कळतंय. एरवी मोदींच्या ताफ्यात गाड्यांचा लवाजमा असायचा, आता मात्र तो 2 गाड्यांवर आलाय. गृहमंत्री अमित शहांच्याही ताफ्यात आज 4च गाड्या असणार आहेत. मोदींच्या आवाहनानंतर आणखीन कोणकोणत्या गोष्टी घडल्या त्या आपण पाहणार आहोतच. पण सुरुवात रद्दबातल झालेली नीट परीक्षा आणि त्यावरून पेटलेलं राजकारण. 3 मे रोजी देशातील जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली. त्यानंतर काही तासांमध्येच पेपर फुटीचे आरोप सुरू झाले. तपास सुरू झाला आणि त्यानंतर पेपर फुटल्याचं उघड झालं. देशभर सध्या त्याची चर्चा सुरू आहे. आणि त्याच नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणात आज काँग्रेस असो किंवा भाजपची विद्यार्थी संघटना, सगळ्याच राजकीय पक्षांनी आंदोलनही केली आहेत. दरम्यान इकडे सीबीआयने तपासही सुरू केला. 5 पथकं देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये तपास करतायत. त्यात आज सीबीआयनं पहिली अटकही केली आहे आणि तीही आपल्या महाराष्ट्रातनं केली आहे. आता काही मिनिटांपूर्वी सीबीआयनं पुण्यातनं आणखीन एका तरुणाला ताब्यात घेतलंय. तेव्हा याच विषयाचं आणखी सखोल विश्लेषण आपण करणार आहोत आणि सुरुवात करूया याच संदर्भातल्या प्रश्नानं. जाऊयात पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न आहे, नीट पेपर फुटीचं महाराष्ट्र कनेक्शन, 23 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान. कोण जबाबदार? केंद्रीय शिक्षण मंत्री, राज्य गुप्तचर यंत्रणा, परीक्षा यंत्रणा, का यापैकी कोणीच नाही? जरूर आपलं मत आम्हाला कळवा. आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाचा पर्याय आजच्या प्रश्नात आहे. पण 2024 साली जेव्हा याच नीट परीक्षेत असाच गोंधळ झाला होता, तेव्हाही हेच धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री होते. म्हणूनही त्यांच्या नावाचा पर्याय महत्वाचा असतो. असो, आता नीट प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन बघूया. सुरुवात करूया या कनेक्शनची. ग्राफिक्सच्या माध्यमातून काही महत्वाचे धागेदोरे पाहणार आहोत. जाऊयात मीडिया सेंटरला. या पेपरचा प्रवास कसा झालाय आपण बघतोय. अहिल्यानगरमध्ये शुभम या आरोपीने पेपरची कॉपी मिळवल्याचं कळतंय. पुण्यात शुभम रस्ते मार्गे नाशिकला पोहोचला. नाशिकमध्ये नीट परीक्षेच्या 3 दिवस आधीच पेपर पोहोचल्याचं कळलं. नाशिकला शुभमने पेपर हरियाणाच्या व्यक्तीला दिला. त्यानंतर शुभमने नाशिकमध्ये कुणालाही पेपर दिला नाही असंही स्पष्ट झालंय. मग हरियाणामध्ये पेपरसाठी व्यक्ती नाशिकमध्ये शुभमपर्यंत पोहोचली होती हरियाणातनं. यूपीच्या व्यक्तीच्या संपर्कातनं शुभमचं रॅकेट आल्याचं कळतंय. आणि याच शुभम खैरनारला सीबीआयनं अटक केली आहे. हा शुभम मूळचा नाशिकच्या नांदगावचा आहे. त्याचे वडील डॉक्टर आहेत. त्यामुळे शुभमनेही तोच मार्ग निवडला आणि डॉक्टर बनला. गेल्या 6 महिन्यांपासून शुभम BAMSची प्रॅक्टिसही करत होता. त्याचबरोबर शुभमनं एक मेडिकल काउन्सिलिंग एजन्सी सुरू केली होती. आता ही झाली त्याची अगदी बेसिक ओळख. पण जेव्हा नीट पेपर फुटीचं प्रकरण उघड झालं, तेव्हा तपासाची चक्र शुभमपर्यंत पोहोचली आणि पेपर फुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं. नाशकातनं सुरू झालेला तपास पुणे, अहिल्यानगरपासनं लातूरपर्यंत पोहोचलाय. ते सगळं काही आपण पाहणार आहोत. पण त्याआधी जरा शुभमचे नाशकातले शेजारी याबद्दल काय सांगतात ते ऐका. संपूर्ण देशभरामध्ये खळबळ उडालेल्या नीट परीक्षा घोटाळा प्रकरणामधला मुख्य आरोपी शुभम खैरनार हा नाशिकच्या सुचेतनगर परिसरातील सुधा अपार्टमेंटमध्ये राहत होता. हे सगळे सुधा अपार्टमेंटमधलेच नागरिक आहे. या नागरिकांच्या काही तक्रारी होत्या, त्यांनी घरमालकापर्यंत देखील त्या पोहोचवलेल्या होत्या. मात्र घरमालकाने त्यावर काही फारसं गांभीर्याने लक्ष दिलं नसलं त्यांचा आरोप आहे. हा 6 महिन्यापासून जवळजवळ इथं राहत होता आणि एकदा ना तो मुलीला घेऊन आला होता. तर मी
त्या टायमाला माझा भाऊ वारल्यामुळे मी येसगावला होतो. मला तिथं फोन आला की अशी अशी मुलगी वरती घेऊन गेली. मी लगेच त्या बाईला फोन केला घरमालकाला आणि त्या आल्या आणि त्यांनी सांगितलं की तिच्या एका मुलाची बहीण आहे, तिला खूप वाईट वाटलं, तुम्ही असं चुकीचं हे करून. म्हटलं मॅडम, ताडाच्या झाडाखाली जर माणूस ताक जरी पित असला ना तरी काय म्हणतो तो तारीच पिऊ राहिला असं म्हणतं. म्हटलं ते भाऊ बहीण आहे का कोणी, आम्हाला त्याच्याशी काही घेणे, पण आमच्या अपार्टमेंटमध्ये अशा पद्धतीनं आलेलं चांगलं नाही वाटत म्हटलं मला. मागच्या 7-8 महिन्यांपासून तो इथं भाडेकरी म्हणून आहे आणि तो मॅक्झिमम वेळा रात्रीचाच मला दिसायचा बाहेर. ते लेट यायचे, मी पण लेट यायचो, ते दिसायचे. आणि त्याची ती गाडी आहे व्हाईट कलरची, ती 6-6 महिने बाहेर काढली जात नाही, धूळखात पडलेली असती. ती त्याचीच आहे की कोणाची आहे ती पण आम्हाला माहित नाही. आणि त्याचं एकंदरीत वागणं किंवा जे काही त्याची वर्तणूक होती ती चुकीचीच होती. म्हणजे तो ॲज ए डॉक्टर आम्हाला कधीच वाटला नाही. तो म्हणायचा मी BMS ची प्रॅक्टिस करतोय किंवा काय, पण तसं काही आम्हाला जाणवलं नाही. तो चुकीचाच वाटायचा पहिल्यापासून. माझं त्याचं एकदा भांडण झालं होतं रात्री उशिरा येण्यावरनं, आणि त्यांनी काहीतरी ऑर्डर मागवलेली होती 12:30-1 वाजता स्विगी झोमॅटोची. मी त्याला हटकलं होतं, माझं भांडण झालं होतं एकदा त्याची. बाकी असं वैयक्तिक माझा काही त्याचा परिचय नाही. रात्री उशिरा वगैरे यायचं? हा, आम्ही पाहिलेलंच नाही, म्हणजे असं त्याला कधी पाहिलंच नव्हतं. रात्रीच यायचं आणि सकाळी जायचं, त्याच्यामुळे त्याचा आणि आमचा काही कॉन्टॅक्टच नाही झाला. कॅमेरामॅन किरण कडारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. तर आता शुभमला सीबीआयने ताब्यात घेतलंय, त्याला चौकशीसाठी दिल्लीला नेणार असल्याचंही समजतंय. शुभमची जेव्हा चौकशी होईल तेव्हा सीबीआयच्या चौकशीचा भर नेमका कोणत्या प्रश्नांवरती असू शकतो तेही जाणून घेऊयात. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. सीबीआयचे कोणते सवाल? नीटचा सॅम्पल पेपर कुठे मिळाला? कोणी सरकारी अधिकारी संपर्कात आहे का? सरकारी अधिकाऱ्यांनी मदत केली का? शुभम एकटाच काम करतो की टोळी आहे? सॅम्पल पेपरचे प्रिंट्स नाशकातच का काढले? हरियाणातील पेपरफुटीतील लोकांशी कसा संपर्क? आता सीबीआयचं पथक शुभम खैरनारच्या दुसऱ्या घरी दाखल झालंय. पथकात एक महिला अधिकाऱ्यांसह 7 ते 8 सदस्यांचा समावेश आहे. आरोपी शुभम खैरनार यांच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी करण्यात येतेय. शुभम खैरनारच्या घराबाहेरनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी. देशाला हादरवून सोडणाऱ्या नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर नीटची जी परीक्षा आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. 23 लाख विद्यार्थ्यांचं जे भवितव्य आहे ते टांगणीला आलेलं आहे. यातील मुख्य आरोपी म्हणून नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील शुभम खैरनार याच्याकडे बघितले जाते आणि शुभम खैरनार या सीबीआयच्या एका पथकाने काल ताब्यात घेतलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखा असेल, राजस्थान पोलीस असेल, सीबीआय असेल, या सगळ्यांनी संयुक्त कारवाई करत शुभम यास ताब्यात घेतलेला आहे. आज सीबीआयचं एक पथक जे आहे ते नांदगाव येथे दाखल झालेलं आहे. आपण बघू शकतो हे शुभम खैरनारचं नांदगाव येथील राहतं घर आहे. या पथकामध्ये एक महिला अधिकारी व इतर 7 ते 8 जे आहे ते पुरुष अधिकारी आहेत आणि हे पथक शुभम खैरनार यांच्या घरातील सदस्यांची जे आहे ते चौकशी करत आहेत. एकूण या चौकशीत काय निष्पन्न होते, नीट प्रकरणाचे आणखी काही धागेदोरे हे नांदगावपर्यंत पोहोचतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहेत. एकूण काय तर या सर्व प्रकरणामध्ये जे आहे ते सीबीआयचं पथक आता नांदगाव दाखल झालेलं आहे आणि त्या कुटुंबियांची जी आहे ते चौकशी सुरू केलेली आहे. संदीप जेजूरकर, ABP माझा, नांदगाव, नाशिक. देशाला हादरवणाऱ्या नीट परीक्षेचा पेपर लीक तर सीबीआयचं पथक शुभम खैरनारच्या दुसऱ्या घरी दाखल झालंय. पथकामध्ये एका महिला अधिकाऱ्यासह 7 ते 8 सदस्यांचा समावेश आहे. आरोपी शुभम खैरनार यांच्या कुटुंबातील सदस्यांची सध्या चौकशी करण्यात येते. थोड्या वेळापूर्वी आपण सीबीआयला कुठल्या कुठल्या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित असतील शुभमकडनं याचा एक आढावा घेतला होता ग्राफिक्सच्या माध्यमातून. जर सीबीआयनं या प्रश्नांची उत्तरं मिळवली तर प्रकरणामध्ये आणखी नवनवे खुलासे होतील हे नक्की आहेत. आता आपण पाहूयात नीट पेपर फुटी प्रकरणातलं महाराष्ट्रातनं आलेलं दुसरं नाव, धनंजय लोखंडे. धनंजय हा मूळचा अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातल्या महाडूक सेंटर गावचा रहिवासी आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो पुण्यातच मुक्कामी होता.
याचंही शिक्षण शुभम खैरनारप्रमाणेच BAMS आहे. त्यानंतर त्यानेही पुण्यामध्ये प्रॅक्टिस सुरू केली. शुभम खैरनारप्रमाणेच त्यानेही वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी पुण्यात ट्रेनिंग सेंटर सुरू केलं. शुभम नंतर CBIचं चौकशी पथक धनंजयच्या गावात पोहोचलं आणि प्राथमिक चौकशीनंतर धनंजयला ताब्यात घेण्यात आलं. आम्ही धनंजयच्या गावात पोहोचलो आणि त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला, तर काय वास्तव समोर आलं पहा. अहिल्यानगर जिल्ह्यातून देखील धनंजय लोखंडे या एका संशयित आरोपीला CBI पथकानं ताब्यात घेतले. एकूणच जर पाहिलं तर राहुरी तालुक्यातील अतिशय 1200 ते 1300 लोकसंख्या असलेल्या महाडूक सेंटर या गावचा हा धनंजय लोखंडे हा रहिवासी असून हा 26 वर्षाचा तरुण गेल्या 2 वर्षांपूर्वीच मंगरुळ विद्यापीठातून BAMS ची पदवी घेऊन डॉक्टर झाला. आणि एकूणच जर पाहिलं तर आम्ही जे महाडूक सेंटर जे या धनंजय लोखंडेचं गाव आहे या गावात देखील गेलो होतो. त्याच्या कुटुंबियांशी देखील आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कॅमेरा समोर बोलण्यासाठी कोणतेही कुटुंबीय तयार नाहीत. मात्र ऑफ द रेकॉर्ड बोलताना त्याच्या कुटुंबियांनी सांगितले की नेमका हा सगळा झालेला प्रकार आम्हाला देखील अद्याप पूर्ण माहिती नाहीये. आम्हाला देखील पहाटे ही सगळी कारवाईची माहिती मिळाली आहे. त्यामुळे नेमकं यात त्याला जाणीवपूर्वक कोणी अडकवलंय का काय झालंय याबाबत आम्ही आता माहिती देऊ शकत नाही. मात्र आमचा मुलगा धनंजय हे असं करू शकत नाही असा विश्वास कुटुंबियांना वाटतोय. त्यामुळे आता या पोलीस तपासात नेमकं हे पेपर फुटीचं सगळं प्रकरण काय आणि आता याचे धागेदोरे अजून कुठपर्यंत जातात हे पाहणं महत्वाचं आहे. नितीन ओझा, ABP माझा, राहुरी, अहिल्यानगर. जी प्रतिक्रिया शुभम खैरनारच्या कुटुंबियांची होती, अगदी तशीच प्रतिक्रिया धनंजय लोखंडेच्या कुटुंबियांचीही होती. पण काही असो, CBIनं धनंजयला ताब्यात घेतलंय हे काही नाकारू शकणार नाहीत. आता तिसरं नाव मनीषा वाघमारे. यांचं वय 46 वर्ष आहे. पेशाने ब्युटिशियन आहेत. पुण्यामध्ये मनीषा वाघमारेंचं ब्युटी पार्लर आहे आणि त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कारण ज्या धनंजय लोखंडेला CBIनं ताब्यात घेतलंय त्याला मनीषा वाघमारेंनी मदत केल्याचा संशय आहे. याशिवाय पोलिसांना मनीषावरती आणखीन कोणते संशय आहेत तेही ऐका. काल आम्हाला एक आरोपीबाबत CBI कडून माहिती प्राप्त झाली होती की नीट पेपर फूट प्रकरणी एक आरोपी पुण्यामध्ये असल्याची. त्याच्यानंतर मग आम्ही वर्कआउट सुरू केलं. मग त्या आरोपीच्या तपासामध्ये चौकशीमध्ये म्हणण्यापेक्षा शोध घेत असताना आणखी काही एक 2-3 नावं पुढं आली. त्याच्यामधील या महिलेचं एक नाव समोर आल्यानंतर मग आपण तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. कात्रज परिसरातून तिला ताब्यात घेतलेलं आहे. सर, काय नक्की या महिलेचं नाव आहे, ती काय करते आणि काय रोल आहे तिचा यामध्ये सध्या? या महिलेचं नाव मनीषा संजय वाघमारे असं आहे आणि ब्युटी पार्लर वगैरे चालवत असल्याबाबत विचारपूसमध्ये माहिती आलेली आहे. त्याचबरोबर तिचे आणि आपल्याला ज्या व्यक्तीचं आपल्याला CBI कडून माहिती आली होती त्याचं आणि त्याचं कनेक्शन दिसून आलेलं आहे. आणि प्राथमिक तपास आपल्याला घेतल्यानंतर तिच्या संशयित काही गोष्टी समोर आल्यामुळं मग पुढं तिला सखोल तपासासाठी आपण CBI कडे हँडओव्हर केलेलं आहे. सर, तुम्ही देखील तपास केलाय. तिला ताब्यात घेतल्यानंतर काय नक्की तिच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप चॅट आहे, काय नक्की समोर येतोय, हिचा रोल काय त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश होतोय सध्या? तिच्याकडे चौकशी केली असता आरोपीबरोबर तिचं 3 वर्षापासून काय कम्युनिकेशन आहे आणि त्याच्यामध्ये काही मेसेजेस वगैरे त्यांचे देवाणघेवाणीचे दिसून आलेले आहेत. त्यात काही तिनं डिलीट केल्याचं पण दिसून आलेलं आहे. म्हणजे आर्थिक व्यवहार सुद्धा झालेला यामध्ये? तसं थोडी माहिती तिनं सांगितलेली आहे आपल्याकडं. काही पैसे तिनं त्याच्याकडे दिले होते, काही घेतले होते, अशा प्रकारे तिनं सांगितलेलं आहे. सर, तिच्यावर जबाबदारी काय एक्झॅक्टली काय होती, काय करत होती ती एक्झॅक्टली? सध्याच्या या प्रकरणासंदर्भात तिनं जास्त काही आपल्याला रिव्हील केलेलं नाही. परंतु त्यांचं पहिल्यापासून संपर्क होता. मेडिकल ॲडमिशनसाठी ती मुख्य आरोपीच्या संपर्कात होती. काही मुलांकडनं पैसे घेऊन ती पुढे त्याला देत असल्याचं देखील विचारपूसमध्ये तिनं सांगितलेलं आहे. नाशिक, अहिल्यानगर, पुण्यानंतर लातूरातही नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये चौकशी झाल्याची माहिती आहे. त्या संदर्भात आणखीन सखोल माहिती समोर यायची आहे. पण एका कोचिंग क्लासेसची चौकशी झाली आहे हे मात्र नक्की. आणि एकीकडे तपास सुरू असतानाच नीटच्या फेरपरीक्षेची माहिती समोर आली आहे.
NTA सूत्रानुसार नीट परीक्षा घेण्यासाठी आणखी 2 महिने लागू शकतात. पुढच्या 7 दिवसांमध्ये नवी तारीख जाहीर होऊ शकते, पण तरीही नव्यानं परीक्षेसाठी जुलै महिनाच उजाडू शकतो. त्यामुळे 23 लाख विद्यार्थ्यांवरती आता नव्या तारखांची टांगती तलवार आहे. आणि आता याच मुद्द्यावरनं आज देशभरामध्ये अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये विद्यार्थी संघटनांनी आंदोलनं केली. NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, म्हणजेच जी एजन्सी देशभरात नीट परीक्षांचं आयोजन करते, त्यांच्या कार्यालयासमोर काँग्रेस आणि भाजपच्या विद्यार्थी संघटनांनी आंदोलनं केली. इकडे मुंबई, पुणे, नागपुरातही काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांची आंदोलनं पाहायला मिळाली. तर आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवालांनी थेट जेन झीला एक आवाहन करत केंद्र सरकारवरती जोरदार हल्ला चढवला. मोदी सरकार के बाद ये 89वीं बार पेपर लीक हुआ है. हर बार की तरह इस बार भी सीबीआई ने 10-15 लोगों को गिरफ्तार कर लिया है. हर बार की तरह इस बार भी ये सारे छूटे हुए बदमाश फिर से अगले साल के नीट के पेपर को लीक करने की तैयारी शुरू कर देंगे. बच्चों के भविष्य के साथ खेलना बंद करें, ये बड़े शर्म की बात है. पैसा सबसे टॉप पे पहुंच रहा है, सबसे टॉप पे. ऐसे ही पेपर लीक नहीं हो जाते, नीट के जैसे पेपर ऐसे ही लीक नहीं हो जाते. पैसा सबसे टॉप पे पहुंचा. पेपर चोर, गद्दी चोर. भरे बाजार में 3000 रुपए से लेकर 30 लाख रुपए तक इस नीट के पेपर की इन्होंने बोली लगा दी. NTA चीफ को और देश के शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए. त्यामुळे गल्ली ते दिल्ली नीट परीक्षेवरनं सरकार निशाण्यावर आलंय. सरकारही कठोर पावलं उचलतंय. ज्या क्षणी महाराष्ट्रामध्ये प्रकरणाचे धागेदोरे सापडले त्या क्षणी महाराष्ट्र सरकारनंही केंद्रीय यंत्रणांची मदत घेतली आणि तपासाला वेग आणलाय. म्हणूनच की काय गेल्या 24 तासांमध्ये 4 शहरातनं दोघांना ताब्यात घेण्यात आलंय आणि चौकशी सुरू आहे. पण शेवटी सरकारला उत्तरं द्यावीच लागतात. आणि आजही माध्यमांसमोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यात आधी नीट प्रकरणातील तपासाचे अपडेट्स दिले. देखिए, इसमें सीबीआई जांच कर रही है. सीबीआई को पूरा साथ हमारी पुलिस देगी और मैं भारत सरकार का और विशेष रूप से जो नीट कंडक्ट करने वाली हमारी बॉडी है उसका आभार व्यक्त करना चाहता हूं कि उन्होंने इसको गंभीरता से लिया, क्योंकि हमारे जो बच्चे हैं वो इतनी पढ़ाई करते हैं और कोई पेपर लीक करे ये बात बिल्कुल गलत है. हम ये चाहते हैं कि जिस प्रकार की कार्रवाई हो रही है उसमें नीचे तक जाकर जो भी इसमें इन्वॉल्व है हर व्यक्ति के ऊपर कार्रवाई हो, उसके लिए पूरा सहकार्य हम लोग करेंगे. पण कसं आहे ना, आता तपास होईल, कारवाई होईल, 23 लाख विद्यार्थ्यांना पुरा परीक्षाही द्यावी लागेल, पण यंत्रणेवरचा विश्वास परत कसा येईल? कारण नीट संदर्भात असा वाद काही पहिल्यांदाच घडला नाहीये. गेल्या 10 वर्षातल्या काही ठळक घटना मी तुम्हाला सांगते, त्यावरनं तुम्हाला अंदाज येईलच. आपण पाहूयात मीडिया सेंटरला. वादग्रस्त इतिहास नीट परीक्षेचा. वर्ष 2015 पेपर फुटीमुळे सुप्रीम कोर्टाने ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट परीक्षा रद्दबातल केली. वर्ष 2017 प्रादेशिक भाषा आणि इंग्रजीतील नीटच्या प्रश्नपत्रिकांमध्ये फरक. वर्ष 2017 पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये प्रश्नपत्रिकांमधील फरकावरनं आंदोलनं. वर्ष 2021 खऱ्या विद्यार्थ्यांच्या जागी तोतया उमेदवारांनी परीक्षा दिल्याचं उघड. वर्ष 2021 परीक्षेदरम्यान सोशल मीडियावरही प्रश्न प्रसारित केल्याचा आरोप. वर्ष 2024 परीक्षा होता मोठ्या प्रमाणात पेपर फुटीचे आरोप झाले. वर्ष 2024 बिहार पोलिसांच्या तपासात प्रश्नपत्रिका विकणारं रॅकेट सापडलं. वर्ष 2024 सीबीआयकडे तपास गेला. देशात फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन.
वर्ष 2024 फेरपरीक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका, पण संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली नाही. तर हा झाला नीटचा इतिहास आणि वर्तमान तर आपण गेल्या 48 तासांमध्ये पाहतोय. पण याच कुचकामी यंत्रणांमुळे लाखो विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान कधी थांबेल याचा अंदाज लावणं शक्य नाही. पण आज सीबीआयचं कौतुक केलं पाहिजे, कारण 24 तासांमध्ये महाराष्ट्रात त्यांनी कारवाईचा धडाका लावला आणि पेपर फुटीतील मोहरे टिपले. त्यातच आज राज्यातल्या तपास यंत्रणांपैकी महत्त्वाची यंत्रणा ATSनेही धडाकेबाज कारवाई केलेली आहे. ATS म्हणजेच अँटी टेररिझम स्क्वॉड. हा स्क्वॉड प्रत्येक राज्यामध्ये असतो. दहशती कनेक्शनच्या तपासाची वेळ आली की हा स्क्वॉड ॲक्शनमध्ये येतो. मग यावेळी हा अँटी टेररिझम स्क्वॉड ॲक्शन मोडवरती का आलाय, तर त्याचं कारण आहे शहजाद भट्टी, मोस्ट वॉन्टेड पाकिस्तानी गँगस्टर, अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टर माइंड. तो कोण आहे आणि आज त्याच्या संदर्भात काय कारवाया झाली, आपण पाहूयात. मीडिया सेंटरला जाऊ. शहजाद भट्टी कोण आहे? शहजाद भट्टी पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर आहे. भट्टीचे ISI आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कशी संबंध आहेत. सोशल मीडियाद्वारे भारतीय तरुणांचं ब्रेन वॉशिंग करून गंभीर गुन्ह्यात सहभागी केल्याचा आरोप आहे. भट्टी पाकिस्तानात राहून दुबईतून नेटवर्क ऑपरेट करत असल्याचा संशय आहे. 2025 मध्ये पंजाबमधील ग्रेनेड हल्ल्यानंतर तो चर्चेत आला होता. भट्टी नेटवर्ककडनं इंस्टाग्राम, टेलिग्राम, एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. गेल्या 10 दिवसात देशातील अनेक राज्यांमध्ये विशेष पथकांची या निमित्ताने कारवाई झाली आहे आणि नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रत्येक कारवाईत भट्टीशी संबंधित प्रत्येकाची चौकशी केली जाते. दिल्लीत 1000पेक्षा जास्त ठिकाणी विशेष पथकाची छापेमारी पाहायला मिळाली. भट्टीशी संपर्कातील 448 जणांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील कारवाईत 90 लाखांचे मोबाईल आणि शस्त्रास्त्रही जप्त करण्यात आली आहेत. 30 पिस्टल्स, 214 काडतुसं, 79 चाकू, 24 वाहनं आणि 19 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आणि आता आपण पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्राने कौल काय दिले आहे पाहणार आहोत. पहिला प्रश्न होता तो नीट परीक्षेशी संबंधित या सगळ्या फियास्कोला, नीट परीक्षेच्या कोण कारणीभूत आहे, पेपर फुटीला कोण कारणीभूत आहे, असा प्रश्न होता. 28,000 मतं आलेली आहेत आणि 4 पर्यायांपैकी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांवरती ठपका एकूण 70% लोकांनी ठेवलेला आहे. 26% लोकांच्या मते परीक्षा यंत्रणा हा यातला प्रॉब्लेम आहे आणि इतर 2 पर्यायांना कोणी कौल दिलेला नाही आहे. वर्षभर सोनं खरेदी करू नका, खाद्यतेलाचा वापर कमी करा, आयात कराव्या लागणाऱ्या परदेशी खतांचा वापर टाळा, वर्क फ्रॉम होम करा, पेट्रोल डिझेल गाड्यांचा वापर कमी करा, अशी आवाहनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना मागच्या 2 दिवसात केली. या आवाहनाला काल मध्य प्रदेशमध्ये हरताळ फासला गेला होता. मध्य प्रदेश पाठ्यपुस्तक मंडळाचं अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी भाजप नेते सौभाग्य सिंग हे शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन निघाले. ते आपण सर्वांनी काल या 0 आवरमध्ये बघितलं होतं. पण आजचं तुम्हाला सांगते. काटकसर आणि परकीय चलन वाचवण्यासाठी सुरुवात मोदींनी स्वतःपासून केली आहे, ती आपल्या ताफ्यातल्या गाड्यांची संख्या 2 वर आणून. त्या पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, नितीन गडकरी यांनी सुद्धा लागलीच आपलाही ताफा कमी केलाय. पंतप्रधानांच्या आवाहनाला राज्यात सुद्धा दमदार प्रतिसाद मिळाला. सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांना परदेश दौरे रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहनाने प्रवास केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांचा जपान दौरा रद्द केला. याच काटकसरीच्या आवाहनाची राज्यातील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत, शंभूराज देसाई यांनी देखील ओढली. आता याची दुसरी बाजू सांगायची झाली तर माजी पर्यावरण मंत्री आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
ई वाहन धोरण हे महाविकास आघाडीच्या काळातलंच होतं, उलट आता त्याला केराची टोपली दाखवण्यात आली असं ते म्हणाले. काँग्रेसने देखील निवडणुकीच्या काळामध्ये पंतप्रधानांनी या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. पण एकूणच राजकीय आणि प्रशासकीय स्तरांवर मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद मिळू लागलाय हे नक्की. पण आता प्रश्न येतो तो सर्वसामान्यांचा. तर आमचा आजचा प्रश्न याच संदर्भातला आहे. थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात दुसरा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला तुम्ही स्वतः प्रतिसाद देणार का, असा आमचा प्रश्न आहे. होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. कुठल्याही बदलाची स्वतःपासून सुरुवात करावी असं भारतीय संस्कृती सांगते आणि या संस्कृतीचं दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घडवलंय. एरवी सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांच्या गराड्यात असलेल्या पंतप्रधानांच्या ताफ्यात आज फक्त 2 गाड्या दिसल्या. या निमित्ताने याआधी पंतप्रधानांच्या दिमतीला कुठली वाहनं होती आणि आता कुठली वाहनं आहेत याच्यावरती आपण एक नजर टाकूयात. जाऊयात मीडिया सेंटरला आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया की ताफ्यामध्ये कसा बदल झालाय. आधी 12 ते 14 वाहनं होती, आता फक्त 2 वाहनं आहेत. आधी सुरक्षा नियमांनुसार किमान आवश्यक 14 ते 17 वाहनं होती आणि आवाहनानंतर टोयोटा फॉर्च्युनर एस्कॉर्टसाठी 2च गाड्या सध्या आहेत आणि दुसरी आहे रेंज रोवर जी बुलेट प्रूफ आहे. आधी बुलेट प्रूफ मर्सिडीज मेबॅक होती, S650 हे मॉडेल. रेंज रोवर होती, टोयोटा फॉर्च्युनर होती, 3 गाड्या झाल्यात. एस्कॉर्ट वाहनं होती, मोबाईल जॅमर युनिटची वाहनंही होती, क्षेपणास्त्र परतावून लावणारी डिकॉय वाहनं होती, रुग्णवाहिकाही होती. परंतु आता आवाहनानंतर केवळ 2 गाड्या, त्याच्यामध्ये एक रेंज रोवर आणि दुसरी टोयोटा फॉर्च्युनर. देशाच्या राजधानीतनं आता येऊयात राज्याच्या राजधानीत. सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांना परदेश दौरे रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. तुम्हाला सांगते, काटकसर करण्यासाठी राज्य सरकारने जे उपाय सुरू केलेत त्याचा पाढाच आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसमोर वाचला. मंत्र्यांचा ताफा कमी केला जातोय, परकीय चलनाचा खर्च कमी केला जाणार आहे. हे एका दिवसात होणार नाही, पण त्याचवेळी हे आवाहन पाळता येत नसल्यास किमान त्याची टिंगल उडवू नका, अशा कानपिचक्याही विरोधकांना द्यायला मुख्यमंत्री विसरले नाहीत. वैश्विक संकट की घड़ी होती है, उस समय अगर हमारे देश के प्रधानमंत्री कोई उपाय कहते हैं तो उनको सकारात्मकता के साथ लिया जाना चाहिए. देश की अर्थव्यवस्था पटरी पर रहे, देश के सामने संकट निर्माण न हो, इस दृष्टि से कोई उपाय अगर प्रधानमंत्री जी बताते हैं, अगर अपोजिशन उन उपायों को अमल में नहीं लाना चाहता तो कम से कम उसका मजाक न उड़ाए. पंतप्रधानांच्या या आवाहनावरती मुख्यमंत्र्यांनी सकाळी निर्देश दिलेत. शिवाय याच विषयावरती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुपारी उच्चस्तरीय बैठक सुद्धा घेतली. त्यामध्ये त्यांनी काटकसरीशी निगडीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत. हे निर्णय कुठले आहेत तेही आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठोस निर्देश. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यावर. वाहनांचा निर्णय तत्काळ प्रभावाने अंमलात आणा असंही त्यांनी सांगितलेलं आहे. पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांची खबरदारी घ्यावी. मंत्री अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द करावेत. अत्यावश्यक सोडून विशेष विमानं, हेलिकॉप्टर यांचे दौरे नकोत. बहुतेक बैठका या ऑनलाईन करा असेही निर्देश आहेत. मंत्री अधिकाऱ्यांनी किमान 1 दिवस सार्वजनिक वाहतूक वापरा. एक अतिशय महत्त्वाची सूचना किंवा निर्देश आहे आणि पहिल्या टप्प्यात किमान 1 दिवस असा प्रयोग करावा असं त्यांनी म्हटलंय. आठवड्यातनं एकदा निर्देश दिलेला आहे त्यांनी मंत्र्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा. तसंच ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक होर्डिंग्स आणि फ्लेक्सवरती कारवाई केली जाईल. डेकोरेटिव्ह लाइटिंगचा वापर होणार नाही याची काळजी घ्या. आता आपण पाहूया की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आवाहनाला कसा प्रतिसाद दिलाय. आणि आधी एकूण त्यांच्या 17 गाड्या होत्या, आता त्यांच्या ताफ्यामध्ये 8च गाड्या असणार आहेत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत राज्यातील मंत्रीही काटकसरीसाठी पुढे आलेत. तुम्हाला सांगते, मंत्री नितेश राणे यांनी ताफ्यातील वाहनांचा आकडा निम्म्याहून कमी केलाय आणि 12वर आणलाय असं रायगड दौऱ्याच्या वेळी दिसलं. मंत्री उदय सामंत हे एरवीच्या पेट्रोल गाडीच्या ऐवजी ईव्ही गाडीने सह्याद्री अतिथीगृहावरती बैठकीसाठी पोहोचले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर काटकसरीचं आवाहन करताना प्रसंगी महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि काँग्रेसच्या सरकारमधील माजी केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांची सुद्धा नावं घेतली. इंदिरा गांधीजी यांनी कितीतरी वेळा गोल्ड घेऊ नका असे आवाहन केलेले आहे. चिदंबरम यांनी सुद्धा अनेक वेळा असे आवाहन केले आहेत. महात्मा गांधीजींनी स्वदेशीचा नारा दिलेला आहे. आपल्या पूर्वजांनी अनादी काळापासून आपल्याला अशा संस्कार दिले आहेत. त्यामुळे आपल्या देशाच्या मजबूतीकरता काही काळ जर थोडा काटकसर करावी लागली तरी काय फरक पडणार आहे. आणि त्यामुळे आधीच सांगितलं मी, पर्याय खूप आहेत. असं नाही की सारंच बंद करायचं आहे. आपला स्वदेशी वापरून आपलं जीवन जगू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे. थोडक्यात काय तर पंतप्रधानांनी केलेलं काटकसरीचं आवाहन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांनंतर आता ते आमदार आणि नगरसेवकांपर्यंतही झिरपलंय. वाहनांनी होणारा प्रवास रद्द करत भाजप आमदार आणि नगरसेवकांनी रेल्वे गाठली आहे. तेजस एक्सप्रेसने प्रवास केलाय. मुंबई ते चिपळूण असा तेजस एक्सप्रेसने प्रवास आणि त्यानंतर आठवड्यातून 2 वेळा मुंबईतही लोकल ट्रेनने प्रवासाचा मानस या लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलाय. आमदार संजय उपाध्याय यांनी व्हिडिओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्याच वेळी आमदार गोपीचंद पडळकर हे इलेक्ट्रिक बाईकवरून जिल्हा नियोजन समितीच्या सभेला पोहोचले होते. कार्यकर्ते आणि नागरिकांनीही इलेक्ट्रिक बाईकच्या वापराचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. आता हे झालं राज्यातील मंत्री आणि आमदारांच्या वाहनांसंबंधी. पण तुम्हाला माहिती आहे की पंतप्रधानांनी परदेश दौरे, परदेशातील सहली आणि परदेशी पर्यटनाला देखील जाऊ नका असं आवाहन केलंय. आणि या आवाहनाला राज्य सरकारने कसा प्रतिसाद दिलाय तेही आपण पाहूयात. पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून याच्यावरती नजर टाकूयात. राज्यातील मंत्री आणि आमदारांचे दौरे रद्द झालेले आहेत. विधिमंडळ आमदारांचा प्रस्तावित जपान दौरा रद्द झालाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय घेतलाय. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी लंडन पॅरिसचा दौरा रद्द केलाय. आमदार रत्नाकर गुट्टे यांनी ब्राझीलचा दौरा रद्द केलाय. आता सत्ताधारी अशी काटकसरत करत असताना विरोधकांनी टीकेचा सूर कायम ठेवलाय. राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्याचं ई-वाहन धोरण मूळ महाविकास आघाडीचंच होतं आणि आता या सरकारने ते बासनात गुंडाळलंय असं म्हटलंय. मंत्र्यांच्या ई-वाहन प्रवासाला त्यांनी फोटोबाजी असं म्हटलंय. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया आदित्य ठाकरे यांनी एक्सवरती काय पोस्ट केलेली आहे. आमच्या 2021च्या ईव्ही धोरणातच असं बंधनकारक होतं की 2022 पासून ज्यांना नवीन गाड्यांची गरज भासेल असे सर्व मंत्री, सर्व सरकारी विभाग हे ई वाहन भाड्याने घेतील किंवा खरेदी करतील. पण जेव्हा सरकार बदलले तेव्हा या धोरणाचा हा भाग रद्द करण्यात आला. इतकंच नव्हे तर इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणारी वीज परवडणारी असावी आणि ती स्वच्छ ऊर्जा स्रोतातून यावी हे आवश्यक होतं. आमच्या 2021च्या ईव्ही धोरणातच असं बंधनकारक होतं की 2022 पासून ज्यांना नवीन गाड्यांची गरज भासेल तेही आता मागे पडलंय. आता काही मंत्री आणि आमदार फोटो काढण्यासाठी रातोरात इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करत आहेत. छानच. पण जे खरेदी करू शकत नाहीत त्यांचं काय? बेस्टची तिकीटं पुन्हा स्वस्त होतील का? मेट्रोच्या तिकिटांच्या दरात घट होईल का? आणि आता वळूयात काँग्रेसकडे. तर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी या आवाहनावरती टीका केली आहे. पंतप्रधान हे परस्पर आवाहन करून मोकळे होतात पण त्याआधी संसदेत चर्चा करत नाहीत असा वर्षा गायकवाड यांचा आरोप आहे. पाहूयात नेमकं काय म्हणाले त्या.
लोकांकडून मिळालेली प्रतिक्रिया, त्याच्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुचलेलं हे शहाणपण आहे. पण प्रश्न असा आहे की हे किती दिवसापासून युद्ध चालू आहे? काही युद्ध आज चालू आहे, जवळपास 4-5 महिने आपण बघतोय की युद्ध सातत्याने चालू आहे. 3 महिने तर आम्ही बघतोय अधिवेशनामध्ये पण याबद्दल चर्चा करावी अशी मी त्या ठिकाणी संसदेमध्ये मागणी केली होती. मग तुम्ही त्यावेळेला हे इलेक्शनचे जे कॅम्पेन होतं 5 राज्याचं, त्यावेळेला तुम्ही का नाही त्याचा वापर एकदा केला? त्यावेळेला तुम्ही जनतेला का नाही आव्हान केलं? इलेक्शन संपलं, रिझल्ट लागलं की तुम्हाला हे सगळं सुचलं. भाजपा आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान हे सातत्याने जनतेला त्या ठिकाणी जे आहेत ते त्रास देण्याचं काम करतात. पण तुम्ही देशासमोर कुठल्याही परिस्थितीबद्दल बोलत नाही. आणि हे येणाऱ्या काळामधलं जे संकट याच्याबद्दल सुद्धा राहुलजींनी सांगितलं की आपली परदेश नीती किती फेलियर आहे. आणि आता थेट जाऊयात पुन्हा एकदा मीडिया सेंटरला, पाहूयात दुसऱ्या प्रश्नाच्या अनुषंगाने सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया कशा आलेल्या आहेत, काही निवडक प्रतिक्रिया. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया प्रणित जानराव यांची आहे. समर्थन देऊच, पण सगळी देशभक्तीची जबाबदारी जनतेचीच का प्रत्येक वेळी, असा त्यांनी प्रश्न विचारलाय. लक्षात घ्या, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. त्यांच्या वागण्यावरती लक्ष आहे आमचं, हे ध्यानात ठेवावं. प्रश्न असा होता की तुम्ही स्वतः पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद द्याल का, त्यावरती या प्रतिक्रिया आल्यात. हा प्रकार म्हणजे भारतीय जनतेशी केलेली गद्दारी आहे. निवडणूक होईपर्यंत गप्प बसले आणि नंतर हे आठवलं. शशांक जानराव यांची एक्सवरनं प्रतिक्रिया. एक्सवरनं पुढची प्रतिक्रिया श्रीकांत चव्हाण यांची आहे. देणार, जर सगळ्या आमदार खासदारांचं पेन्शन बंद केलं तर आणि स्वतः त्यांनी VIP संस्कृती सोडली तर प्रतिसाद देणार, असं श्रीकांत चव्हाण यांचं म्हणणं आहे. युट्यूबवरनं अशोक बोरसे म्हणतात, स्वतः पंतप्रधान खूप निस्वार्थ व अत्युच्च देशभक्त आहेत, यात वाद नाही, पण गोरगरीब व मध्यमवर्गीयांसाठीची धोरणं चुकतायत. फेसबुकवरनं विलास कांबळे म्हणतायत, जे स्वतःच्या पैशातून खर्च करतात ते काटकसरच करतात, त्यांना सांगायची गरज नाही. जे जनतेच्या पैशातून खर्च करतात त्यांना सांगायची खरी गरज आहे. यानंतर जाऊयात थेट पोल सेंटरला आणि पाहूयात या प्रश्नावरती जनतेने कौल काय दिलेला आहे. प्रश्न होता अर्थातच पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद जनता देणार का, तुम्ही स्वतः देणार का प्रतिसाद, असा आम्ही प्रश्न थेट तुम्हाला विचारलेला होता. 38,000 मतं आलेली आहेत आणि त्यावर 64% जनता अर्थातच तयार आहे, म्हणतीये होय नक्की प्रतिसाद देऊ. 34% लोक म्हणतात नाही. तर आपण जाऊयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वादाकडे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीतले 2 दिग्गज सध्या चांगलेच चर्चेत आहेत. टायपिंग मिस्टेकच्या नावाखाली पक्षाच्या कार्यकारिणीतून पटेल आणि तटकरेंची नावं एकदा नव्हे तर 2दा वगळण्यात आली. तटकरे आणि पटेलांना राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदावरनं हटवल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. वाढती चर्चा लक्षात घेता सुनेत्रा पवारांनी ट्विट करत वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील या गोंधळात संभ्रम आणखीन वाढवण्याचं काम आमदार रोहित पवार यांनी केलं. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या 2 बड्या नेत्यांसह एकूण 22 आमदार भाजपकडनं लढतील असा दावा रोहित पवारांनी केलाय. पण हे 22 आमदार कोण आहेत, कधी जाणार आहेत, या प्रश्नांची उत्तरं मात्र त्यांनी दिलेली नाहीत. आणि याबरोबरच 0 मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.